द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये खेळाच्या मैदानाप्रमाणेच खेळाडूंच्या करिअरमध्येही अनिश्चितता दिसून येते. इथं अचानक कोणी स्टार होईल आणि कुठल्या स्टारचे दिवस अचानक फिरतील काहीच सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेटच्या मैदानात कधी कधी फारशी चर्चा नसलेले खेळाडू हिरो बनून जातात, तर मोठमोठ्या विक्रमांचे इमलेर असणाऱ्या खेळाडूंनाही कधी कधी संघातून बाहेर जावं लागतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न बाळगून शेकडो खेळाडू क्रिकेटच्या मैदानात उतरतात, प्रचंड मेहनत घेतात. मात्र त्यांच्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या मोजक्या खेळाडूंनाच राष्ट्रीय संघात संधी मिळते. त्यातही प्रचंड स्पर्धा असल्यानं देशाचं प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य फार थोड्यांच्याच नशिबात असतं. मात्र एवढ्या मेहनतीनंतर अंतिम संघात स्थान मिळालं तरी ते टिकवणं सगळ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे काही खेळाडू क्रिकेटच्या अवकाशात थोड्या दिवसांसाठी चमकून लुप्त होतात. कधी कधी त्यांना दुसरी संधी मिळत नाही, तर कधी कधी अल्पावधीत मिळालेल्या यशाची हवा डोक्यात जाऊन त्यांचं करिअर उतरणीला लागतं. कधी बेशिस्त वर्तन नडतं, तर कधी दुखापतींमुळे काही खेळाडूंची कारकीर्द अल्पजीवी ठरते. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये IPL सारखा लोकप्रिय फॉर्मॅट उपलब्ध झाल्यानं अनेक खेळाडूंना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी मैदान उपलब्ध झालेलं आहे. मात्र यामुळं भारतीय क्रिकेटमधील स्पर्धाही अधिक वाढल्यानं संघात स्थान टिकवणं आव्हानात्मक बनलेलं आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघात अल्पावधीसाठी चमकून बरेच खेळाडू अचानक गायब झालेले आहेत. त्यातील काही खेळाडूंचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. पूर्वीच्या काळी आजच्यासारखे क्रिकेट सामने होत नसायचे. तसेच T20 क्रिकेटचंही पेव फुटलेलं नव्हतं. तेव्हा राष्ट्रीय संघात फारसा बदल होत नसे. बहुतांश खेळाडू हे ठरलेले असायचे. एखाद्या दौऱ्यावर जायचं असेल तर संघात एखाद दुसरा बदल होत असे. मात्र आता तसं राहिलेलं नाहीये. आता वर्षभर क्रिकेट सुरू असतं. कसोटी, T20, वन डे, IPL कुठली ना कुठली स्पर्धा सुरूच असते. त्यामुळे खेळाडूंवरही भरपूर ताण येतो. संघात वाढलेली स्पर्धा, विश्रांतीचा अभाव, सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा दबाव आणि या सर्वांसोबत क्रिकेटमध्ये आलेलं प्रचंड ग्लॅमर यांचा प्रभाव खेळाडूंच्या कारकिर्दीवर होऊ लागलेला आहे. त्यामुळं गुणवत्ता असूनही काही क्रिकेटपटूंची कारकीर्द अर्ध्यावरच संपत आहे. गुणवत्ता असूनही सध्या भारतीय क्रिकेट संघातून गायब झालेला पहिला खेळाडू म्हणजे ईशान किशन. यष्टीरक्षक फलंदाज असलेला ईशान किशन हा IPL मधील त्याच्या धडाकेबाज खेळामुळे प्रसिद्धीच्या झोकात आलेला होता. तसेच लवकरच त्याला भारतीय संघात स्थानही मिळालं. टीम इंडियाकडून खेळताना ईशान किशन यानं अनेक धडाकेबाज मॅच विनिंग खेळी केल्या होत्या. दरम्यान ईशान किशननं डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. हे एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक ठरलेलं होतं. ईशान किशननं 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र नंतर वादविवादांमुळे त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं. 2023च्या अखेरीस ईशाननं वैयक्तिक कारणास्तव संघातून ब्रेक मागितला होता. BCCIनं त्याची ही मागणी मान्यही केली होती. पण नंतर ईशान किशननं देशांतर्गत रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. ही बाब खटकल्यानं BCCIनं त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं. त्यानंतर KL राहुल, रिषभ पंत तसेच जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघातील यष्टीरक्षकाची जागा भरून काढल्यानं ईशान किशनचं संघात पुनरागमन होणं अवघड झालं. त्यात यंदाच्या IPL मध्येही त्याचा फॉर्म सुमारच राहिला होता. त्यामुळं ईशान किशनचं पुनरागमन सध्या तरी अवघड दिसत आहे. या यादीतील दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे पृथ्वी शॉ. पृथ्वी शॉ यानं अगदी लहान वयात क्रिकेट जगतामध्ये आपली ओळख निर्माण केली होती. मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये केलेली विक्रमी खेळी आणि नंतर रणजी, इराणी आदी स्पर्धांमध्ये दणक्यात पदार्पण केल्यानं पृथ्वी शॉकडे भविष्यातील तेंडुलकर म्हणून पाहिलं जात होतं. त्यात 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर पृथ्वी शॉसाठी IPL तसेच भारतीय संघाचे दरवाजे खडकन उघडले. तसेच तिथेही पृथ्वी शॉ यानं अगदी झोकात पदार्पण केलं. मात्र नंतर पृथ्वीची गाडी अडखळली. 2019 मध्ये पृथ्वी डोपिंग प्रकरणात अडकला. तसंच BCCIनं त्याला डोपिंग प्रकरणी दोषी ठरवत 8 महिन्यांसाठी निलंबित केलं. त्यानंतर 2020 साली झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आलेले अपयश आणि दुखापत यामुळे तो भारतीय संघातून बाहेर पडला. त्यात फिटनेसचा अभाव, खालावलेली कामगिरी आणि मैदानाबाहेरील वाद आणि वाढलेली स्पर्धा यामुळे पृथ्वीसाठी भारतीय संघात परतण्याचा मार्ग खडतर बनला. एवढंच नाही तर गतवर्षी IPLच्या लिलावातही त्याच्यावर कुठल्याही संघानं बोली सुद्धा लावली नाही. त्यामुळे प्रचंड गुणवत्ता असूनही पृथ्वीची क्रिकेट कारकीर्द सध्या संकटात सापडलेली आहे. त्यात आता देशांतर्गत रणजी क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी शॉ हा मुंबईऐवजी महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. तसंच मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात सध्या सुरू असलेल्या सराव सामन्यात त्यानं 181 धावांची तडाखेबंद खेळी करत आपल्यातील क्लास कायम असल्याचे संकेत दिलेले आहेत. मात्र या सामन्यातही त्यानं बाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील मुशीर खान नावाच्या खेळाडूसोबत वाद घातला. त्यामुळं त्याच्या दमदार खेळीपेक्षा या वादाचीच अधिक चर्चा झाली. ही बाब पृथ्वीसाठी पुढे अडचणीची ठरू शकते. चांगलं टॅलेंट असूनही भारतीय संघातील स्थान गमावून बसलेला तिसरा खेळाडू म्हणजे मनीष पांडे. एकेकाळी मनीष पांडेकडे भारतीय क्रिकेटमधील उगवता सुपरस्टार म्हणून पाहिलं जात होतं. एवढंच नाही तर IPL मध्ये पहिलं शतक फटकावणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही मनीष पांडेनेच पटकावला होता. मात्र नियमितपणे संघातून खेळण्याची न मिळालेली संधी आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव यामुळे मनीष पांडेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कधी भरलीच नाही. यावर्षी झालेल्या IPL मध्येही मनीष पांडे याला फारशी चांगली आणि लक्षवेधी कामगिरी करून दाखवता आलेली नाहीये. सध्या भारतीय संघाच्या मधल्या फळीत नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये वाढलेली स्पर्धा आणि उलटून गेलेलं वय यामुळे मनीष पांडे याचं भारतीय संघात पुनरागमन होणं कठीण झालेलं आहे. चांगला गुणवान फलंदाज असूनही भारतीय संघात परतण्याची आशा मावळलेला आणखी एक फलंदाज म्हणजे राहुल त्रिपाठी. IPL मधील विस्फोटक फलंदाजीमुळे राहुल त्रिपाठी चर्चेत आला होता. 2022 मध्ये राहुल त्रिपाठीला सनरायझर्स हैदराबादनं तब्बल 8.50 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं होतं. तसंच त्या हंगामात त्यानं 158.24 च्या स्ट्राईक रेटनं 413 धावा कुठल्या होत्या. याच खेळाच्या जोरावर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले होते. तसेच 2023 साली वयाच्या 31व्या वर्षी राहुल त्रिपाठीनं भारताकडून T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल त्रिपाठीला म्हणावी तशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळं लवकरच त्याला संघातून वगळण्यात आलं. सध्या राहुल त्रिपाठी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. मात्र यंदाच्या हंगामात त्याला अपेक्षित अशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. राहुल त्रिपाठीची सध्याची कारकीर्द ज्या वळणावर आहे ते पाहत त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. साधारण 3-4 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमधून आलेल्या एका तरुणानं IPL मध्ये धमाल उडवली होती. त्यानं IPL मध्ये ताशी तब्बल 157 किमी वेगानं चेंडू टाकला होता. त्याचबरोबर तो सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज बनला होता. भले फलंदाज उमरान मलिकच्या वेगासमोर निष्प्रभ ठरताना दिसत होते. 2022च्या IPL मध्येही तो इमर्जिंग प्लेअर ठरला होता. तसंच त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजेही उघडले होते. तसंच त्यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला जोरदार सुरुवातही केली होती. मात्र केवळ वेगवान गोलंदाजी हेच उमरान मलिकचं प्रमुख अस्त्र होतं. त्याच्या गोलंदाजीत लाईन आणि लेनचा अभाव होता. त्यामुळं तो बऱ्याचदा महागडा ठरू लागला. इतर वेगवान गोलंदाजांप्रमाणेच उमरान मलिकलाही फिटनेसच्या समस्यांनी त्रस्त केलं. त्यामुळं त्याला सातत्याने खेळता आलं नाही. 2025 ची संपूर्ण IPL तो खरा फिटनेसमुळे खेळू शकला नाही. तसेच निवड समितींचंही त्याच्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं. त्यामुळं उमरान मलिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्पजीवी ठरली. दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघातून बाहेर झालेला आणखी एक खेळाडू म्हणजे युजवेंद्र चहल. चहल हा मागच्या 10 वर्षांमध्ये IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेला भारतीय क्रिकेटपटू आहे. मात्र चांगली कामगिरी होत असतानाही त्याला आश्चर्यकारकरित्या भारतीय संघातून बाहेर केलं गेलेलं आहे. जानेवारी 2023 मध्ये चहल भारतीय संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. चहलला संघातून वगळण्यात येण्यामागच्या कारणांचा आढावा घ्यायचा झाल्यास चहल हा चांगला गोलंदाज असला तरी त्याची फलंदाजी तितकीशी उत्तम नव्हती. त्यामुळं संघ व्यवस्थापनाने फलंदाजीतील खोली वाढवण्यासाठी गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेल, रवींद्र जडेजा यांच्यासारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यास सुरुवात केली. तसंच कुलदीप यादवनंही संघातील स्थान बळकट केल्यानं चहलला संधी मिळणं कमी झालं. तसंच चहलचं वय आता 35च्या पुढे गेल्यानं त्याच्याऐवजी नव्या युवा खेळाडूंकडे पाहण्याचं धोरण निवड समितीने अवलंबलेलं आहे. त्यामुळे चहलची कारकीर्दही आता संपुष्टात आल्याच जमा आहे. वर उल्लेख केलेल्या खेळाडूंप्रमाणेच भारतीय क्रिकेटमध्ये असे आणखी खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द म्हणावी तशी बहरू शकलेली नाहीये. तसंच त्यापैकी काही जणांना संधी मिळाल्यावर तिचा फायदा घेता आलेला नाहीये. आता वरील क्रिकेटपटूंपैकी कोणत्या खेळाडूला भारतीय संघात परतण्याची संधी आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.